या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। मागं काय तर 6 महिन्याखाली भांडण झालते, त्याला खूप मारलं होतं त्यांनी। काय चिठ्ठीत काय नाही, ते दोघांचे नाव लिहिलेलं आहे। सोलापूर येथील दमाणी नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे। एका 36 वर्षीय तरुणाने मावशीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। विशेष म्हणजे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडल्याने या प्रकरणाला खळबळ उडाली आहे। सोलापुरातील सलगरवाडी रोणगाव रोड येथे आज 15 जुलै रोजी दुपारी 3:50 सुमारास एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली। मयताचे नाव आनंद दादाराव शिंदे, वय 36 वर्ष असे असून ते दमाणी नगर सोलापूर येथील रहिवासी होते। त्यांनी आपल्या मावशीच्या घरी घरातील छताच्या वाशाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला। सदर घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि घटनास्थळी सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सागर गायकवाड दाखल झाले। उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र सलगरवस्ती पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सागर गायकवाड यांनी त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी आनंद यांना मृत घोषित केले। विशेष बाब म्हणजे घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे, ज्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। या चिठ्ठीचा तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही। आनंद यांच्या आईने माध्यमांशी बोलताना या घटनेबाबत माहिती दिली। आनंद दादाराव शिंदे यांच्या आत्महत्येमागील कारण आणि चिठ्ठीतील तपशील काय आहे याबाबत पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक स्पष्टता येईल। सध्या पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे। माझं नाव अंजना दादाराव शिंदे। ते मागं काय तर 6 महिन्याखाली भांडण झालते, त्याला खूप मारलं होतं त्यांनी इकडं 7 रस्त्याकडं आणि परत एकदा लकी चौकात। तेव्हापासून म्हणत होता त्यांनी असं केलं तसं केलं म्हणून अरुण रोडगे आणि ते शकली जाधव काय शकली जाधवचे त्यांनी हे केले होतं बघा त्याला। त्यामुळं मग त्यांचं काहीतरी हे केलं, गुन्हा दाखल करूनच मग मला बॉडी आमची पाहिजे। काय कारण काय होतं? काय तर त्यांचं काय झालं होतं काय माहिती, ते काही सांगितलं नाही, पण असं मला खूप मारलं म्हणून सांगितलं होतं। लय लागलं होतं त्याला मागं तिथं झालं। परत ह्याच्यात पण लक्की चौकात पण 2दा म्हणजे तक्रार झाली त्यांची। एवढंच त्या कारणावरून आता काय चिठ्ठी सापडली वगैरे? चिठ्ठी सापडली की त्यांचे नावं लिहून सही करून त्याने हे केलं। काय चिठ्ठीत काय नाही, ते दोघांचे नावं लिहिलेलं आहे। आणि आई वडिलांना माफी मागतो म्हणून मी असं करून ते केलं। मुलीचं नाव घातलं, मुलीला तेवढं हे करा एवढंच केलं त्याने। मागणी काय नाही, त्यांचं काय करा ते करून आमचं, त्याशिवाय मी बॉडी घेऊ देणार नाही। काहीतरी आता त्याचं सगळं गेलंय म्हणल्यावर 4 लेकरं आहेत। माझं 4 वर्षाखाली मुलगा गेलाय आणि आता ही दुसरा मुलगा पण गेला। आम्हाला काही सुद्धा हे नाही। आता सध्या काय करणार आम्ही? 2च्या 2 पोराचे गेले, 3 लेकरं। काय करायचं सांगा? या अगोदर मारहाण झालेली त्यावेळेस काही FIR वगैरे दाखल केलेलं होतं त्यांच्यावर? नाही, सांगितलं फक्त त्याने म्हणला होता खूप मारले, पोरांनी मारलं होतं त्याला, बसायला उठायला येत नव्हतं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।